Hello students, in the previous lecture we have started to study the chapter named halogen derivatives. In this particular topic we have studied the classification of the halogen derivatives, and then we have shifted our focus towards the nomenclature of the halogen derivatives. In nomenclature we have studied how to name the halogen derivatives by two different ways, that is common names as well as IUPAC names. In this particular lecture, we are going to study some examples and how to name them in two different ways, that is common names as well as IUPAC names. म्हणजे काही कंपाउंड्स पाहणार आहोत आणि त्यांचे कॉमन नेम्स काय आहेत आणि IUPAC नेम्स काय आहेत. आता कॉमन नेम ऑब्वियसली काल सांगितल्याप्रमाणे मोस्टली जे कॉमन नेम्स आहेत त्यांना काही रूल्स नाहीये, सो वी हॅव टू रिमेंबर दोज नेम्स. बट IUPAC नेम्सला आपण रिमेंबर करायचे लक्षात ठेवायची गरज नाहीये. आपण रूल्स वी कॅन गिव्ह these particular compounds their IUPAC names. So पाहूयात फर्स्ट एक्झाम्पल काय दिसतंय इथे CH3Cl. इथे फॉर्म्युला दिलेला आहे कंपाऊंडचा, त्या पर्टिक्युलर कंपाऊंडचा CH3Cl. ह्याचं कॉमन नेम पाहिजे आपल्याला, IUPAC नेम पाहिजे. आता कॉमन नेम सिंपल वे काल सांगितल्याप्रमाणे कॉमन नेमिंग आपण कशा प्रकारे करतो कोणत्याही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं ॲज अ अल्किल हॅलाइड. व्हॉट डज इट इंडिकेट? अल्किल ग्रुप कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे आणि हॅलाइड कोणते म्हणजे हॅलोजन कोणते आहे ते आयडेंटिफाय करायचे. जर तुम्ही इथे सिंपल कंपाऊंड पाहिलं दिसते तुम्हाला इथे CH3 हा ग्रुप प्रेझेंट आहे. CH3 म्हणजे कोणता अल्किल ग्रुप आहे? मिथाइल और मिथिल. ठीक आहे, सो मिथिल हा अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे आणि हॅलोजन कोणता प्रेझेंट आहे? क्लोरीन हा हॅलोजन प्रेझेंट आहे. सो हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे त्याचा नेम काय होईल सांगा चला? मिथिल क्लोराइड. इट इज क्वाइट इझी. सुरुवातीचे काही एक्झाम्पल सिंपल आहेत, पुढे पुढे कॉम्प्लिकेशन्स येत जातील. नाव ह्या कंपाऊंडला आपल्याला IUPAC नेमिंग करायचं आहे. वी हॅव टू गिव्ह दिस कंपाऊंड इज IUPAC नेम. सो व्हॉट आर द रूल्स फॉर IUPAC नेम्स? जे बेसिक रूल्स आहेत ते राहणार आहेत. आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची असते, फंक्शनल ग्रुप कॅरी करणारी, त्यानंतर नंबरिंग करायचं असतं. बट त्या सगळ्याची इथे काही रिक्वायरमेंट नाहीये. आपण काल पाहिल्याप्रमाणे कोणतेही जे हॅलो अल्केन आहे त्याचं नेमिंग आपण कशा प्रकारे करतो? ॲज अ हॅलो अल्केन. म्हणजे तुम्हाला अल्केन कोणता आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि हॅलोजन कोणता आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. ॲज वी कॅन सी हिअर हॅलोजन प्रेझेंट इज क्लोरीन, सो क्लोरीन शुड बी द प्रेफिक्स, आहे की नाही? आणि जो आपला अल्केन आहे पॅरेंट जो आहे तो कोणता आहे इथे? मिथेन, बिकॉज वन हायड्रोजन ॲटम फ्रॉम द मिथेन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. सो दिस पर्टिक्युलर कंपाऊंड कॅन बी नेम्ड ॲज क्लोरो मिथेन, which is quite easy. सिंपल आहे अगदी. हॅलो अल्केन आपण नेमिंग करतो जे आपले अल्किल हॅलाइड्स आहेत त्यांचं IUPAC नेम्स कसं करतो आपण? हॅलो अल्केन. सो ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडचं नेम काय झालं सांगा? क्लोरोमिथेन. नाउ लेट्स मूव टू द सेकंड एक्झाम्पल, that is CH3CH2Br. Now you can see here there is only one bromine present. So halogen कोणता आहे? ब्रोमीन आहे. आणि ही जी काही कार्बन चेन आहे त्या कार्बन चेन मध्ये दोन कार्बन प्रेझेंट आहेत, CH3 CH2 and 5 hydrogens are there. So basically one hydrogen atom from the ethane is replaced by bromine. इथे दिसते आपल्याला. सो हा जो अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे हा इथिल ग्रुप प्रेझेंट आहे आणि हॅलोजन कोणता आहे? ब्रोमाइड. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड? कॉमन नेम इथिल ब्रोमाइड. समजतंय? आता ह्याचा आपल्याला IUPAC नेमिंग करायचं आहे. वन्स अगेन IUPAC नेम कशा प्रकारे करतो आपण? हॅलो अल्केन. बट आता आपल्याला चेन आहे, चेन वरती फोकस करावा लागेल. चेन दिसते दोन कार्बनची, दोन कार्बन चेन म्हणजे पॅरेंट कोणता आहे? इथेन आहे. ठीक आहे, पॅरेंट इथेन झालं. इथेन मधला एक हायड्रोजन ॲटम आहे तो रिप्लेस झालाय ब्रोमीनने. सो इथे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? हॅलोजन आहे. आणि हॅलोजन जर फंक्शनल ग्रुप असेल तर तो आपण प्रेफिक्स म्हणून इंडिकेट करतो ॲज अ हॅलो अल्केन. सो इथे ब्रोमीन प्रेझेंट आहे, सो प्रेफिक्स आपला ब्रोमो असेल, आहे की नाही? आणि पॅरेंट कोणता आहे? इथेन. आता इथे नंबरिंगची काय गरज नाहीये, कारण ब्रोमीन तुम्ही इथे दिला इथे दिला तरी त्याचं नंबरिंग सेम राहणार आहे. सो इथेन मध्ये तरी आपल्याला नंबरिंगची आवश्यकता पडत नाही. सो वी कॅन गिव्ह इट IUPAC नेम ॲज ब्रोमो इथेन. ओके, नाउ लेट्स मूव टू द थर्ड कंपाउंड. थर्ड कंपाउंड तुम्हाला दिसते व्हेरी इम्पॉर्टंट वन, CH3CH3. हे पर्टिक्युलर कंपाउंड आहे. सेकंड कार्बनला Cl क्लोरीन ॲटम अटॅच आहे. सो हॅलोजन इज क्लोरीन. ओके, अँड चेन ऑफ द कार्बन ॲटम्स. इथे कार्बन ॲटम्सची आपल्याला जी चेन दिसते ती आपण जर सिलेक्ट केली ही अशा प्रकारे. सो देयर आर 3 कार्बन ॲटम्स इन दिस पर्टिक्युलर चेन. 3 कार्बन ॲटम्स ह्या पर्टिक्युलर चेन मध्ये. त्याचा IUPAC नेम आपल्याला पाहिजे. बट बिफोर दॅट लेट्स ट्राय टू गिव्ह इट अ कॉमन नेम. त्याचा कॉमन नेम काय असेल याचा विचार करूयात आपण.
ऑब्वियसली काल पाहिल्याप्रमाणे आपलं लॉजिक काय सांगतं, दिस कार्बन इज सेकंडरी कार्बन. हा जो कार्बन आहे सेकंडरी कार्बन आहे आणि सेकंडरी कार्बनला क्लोरीन अटॅच्ड आहे. सो इट इज अ सेकंडरी प्रोपिल क्लोराईड. हे काय असायला हवं, सेकंडरी प्रोपिल क्लोराईड असायला हवं. बट ह्यालाच आपण आयसोप्रोपिल क्लोराईड असे म्हणतो. आता काल एक रूल मी तुम्हाला सांगितलं होतं, आयसो कशाला म्हणायचं, सेकंडरी कशाला म्हणायचं. ही एक रेअर केस आहे, एक्सेप्शन आहे, जिथे आपण प्रोपिल मध्ये काय करतो, सेकंडरी प्रोपिल क्लोराईड आणि आयसोप्रोपिल क्लोराईड हे दोन्ही प्रकारे याला नेमिंग करता येऊ शकतं. फक्त एकाच केस मध्ये असं होतं, बाकीच्या ठिकाणी असं करता येणार नाहीये. या प्रोपिलच्या केस मध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की हा जो क्लोरीन आहे हा सेकंडरी कार्बनला पण अटॅच्ड आहे आणि त्याच बरोबरीने हा जो सेकंडरी कार्बन आहे ह्या सेकंडरी कार्बनला आपल्याला दिसतंय इथे मिथिलचं ब्रांचिंग दिसतंय. सो ह्याला आपण आयसोप्रोपिल क्लोराईड असेही म्हणतो आणि सेकंडरी प्रोपिल क्लोराईड असेही म्हणतो. सो डोंट गेट कन्फ्यूज. तुम्हाला या दोन्हीपैकी कोणतेही कॉमन नेम याला देता येऊ शकतं. नाउ लेट्स मूव टू द IUPAC नेम. याला IUPAC नेमिंग करायचं आहे. आता ऑब्वियसली आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बनची सिलेक्ट केली, कॅरिंग अ फंक्शनल ग्रुप अँड वी हॅव टू नंबर दीज कार्बन्स. आपण कुठलाही लेफ्ट साइड नंबरिंग केलं, राईट साइड नंबरिंग केलं, तरी जो फंक्शनल ग्रुप कॅरिंग कार्बन आहे म्हणजे फंक्शनल ग्रुप कॅरी करणारा कार्बन आहे ह्याला नंबर काय येतोय 2. सो तुम्ही कुठलाही नंबरिंग जरी केलं तर त्याला सेम नंबर येतोय. सो सेकंड कार्बनला क्लोरीन सबस्टिट्यूट अटॅच झाले दिसतोय आपल्याला. सो क्लोरो प्रेझेंट आहे बट कोणत्या कार्बनवर प्रेझेंट आहे, सेकंड कार्बनवरती. सो पोझिशन इंडिकेट करावी लागेल. सो आपण असं म्हणू शकतो 2 क्लोरो. आणि ऑब्वियसली तुम्हाला पॅरेंट जे रूट आहे, रूट वर्ड आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. दिसते तुम्हाला सर्वांना इथे की 3 कार्बन ॲटम्स आहेत. 3 कार्बन ॲटम्स म्हणजे हे काय आहे, प्रोपेन आहे. ऑब्वियसली कुठे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड नाहीये. सो हे सॅच्युरेटेड अल्केन आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केन आहे. सो याचं नाव काय झालं, 2 क्लोरो प्रोपेन. इज इट क्लिअर? थर्ड कंपाऊंडचं नेम कळलंय सर्वांना. नाउ लेट्स मूव टू द फोर्थ कंपाऊंड. नाउ let's look at this particular compound, CH3 CH CH3 CH2. Now if we see this particular carbon chain, आपल्या लक्षात येईल सेकंड कार्बन कॅरीज मिथाइल ग्रुप. सेकंड कार्बन वरती मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट म्हणून अटॅच्ड आहे. सो दिस पर्टिक्युलर चेन इज आयसो. काल सांगितल्याप्रमाणे जर सगळे कार्बन्स चेन मध्ये असतील, स्ट्रेट चेन मध्ये असतील, त्यांना ब्रांचिंग नसेल, फक्त सेकंड कार्बनला एक ब्रांचिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयसो. And how many carbon atoms are there? 4 carbon atoms are there. So parent is butyl. So isobutyl. And which halogen is present? Bromide. So common name of this particular compound is isobutyl bromide. Common name of this particular compound is isobutyl bromide. Now try to give it a IUPAC name. IUPAC name देण्याचा प्रयत्न करूया. So परत एकदा longest countries chain आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. ओके. आता फर्स्ट ह्या 2 कार्बनवरती सबस्टिट्यूट्स अटॅच दिसतात आहे. ह्या कार्बनवरती ब्रोमीन दिसतोय, ह्या कार्बनवरती मिथाइल ग्रुप दिसतोय. आपल्याला नंबरिंग करायचंय. नंबरिंग कशा प्रकारे करायचंय की जो आपला मेन फंक्शनल ग्रुप आहे त्याला लोएस्ट पोझिशन मिळेल. आपण इकडनं नंबरिंग करू शकत नाही. आपण इकडनं जर केलं तर काय होईल, 5ला ह्याला पोझिशन मिळेल 1 2 आणि 3. सो ब्रोमीन जो आहे तो फर्स्ट कार्बनला सबस्टिट्यूट आला आणि मिथाइल जो आहे तो सेकंड आला. ऑब्वियसली ब्रोमीन आणि मिथाइल मध्ये जे आपण प्रायोरिटी असते ती कुणाला देणार आहे, सांगा, ब्रोमीनला देणार आहे. इट इज अ मेन फंक्शनल ग्रुप, इट इज सबस्टिट्यूएंट. सो आपण ब्रोमीनला प्रायोरिटी दिली. बरं, आता एवढं करून होत नाही. आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली, नंबरिंग केलं, पॅरेंट ओळखलं. पॅरेंट 3 कार्बन, देयर आर 3 कार्बन. सो पॅरेंट विल बी प्रोपेन. सो पॅरेंट ओळखलं, बट देयर आर 2 सबस्टिट्यूएंट्स. At first carbon there is bromine and at second carbon there is methyl. So this will be 1 bromo and 2 methyl. हे आपला प्रेफिक्स असणार आहे and propane हे आपला रूट वर्ड असणार आहे. इज इट क्लिअर? सो मग 1 ब्रोमो आहे, 2 मिथाइल आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट कोणता लिहायचा, तर त्यासाठी रूल आहे आपला, प्रेफिक्सेस शुड बी अरेंज्ड अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार प्रेफिक्सेस काय करायचे असतात, अरेंज करायचे असतात. सो इथे फर्स्ट प्रेफिक्स आहे ब्रोमो आणि सेकंड आहे मिथाइल. सो ब्रोमो आणि मिथाइल मध्ये ब्रोमो विल कम फर्स्ट आणि मिथाइल विल कम सेकंड. सो कसं लिहिता येईल, 1 ब्रोमो 2 मिथाइल, 1 ब्रोमो 2 मिथाइल and parent is propane. Parent का आहे, प्रोपेन आहे. So what is the name of this particular compound? 1 bromo 2 methyl
propane. The name of this particular compound is 1-bromo-2-methyl propane. Now let's move to the next compound. CH3, C, CH3, CH3. Bromine attached. Now let's look at this particular compound. हे पहा. हा जो कार्बन दिसतोय, it is attached to 3 other carbon atoms. So it is tertiary carbon. And tertiary carbon ला bromine attached आहे. हे tertiary halide आहे. tertiary halogen derivative आहे. ठीक आहे. So पहा आता पटकन याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की this carbon is tertiary carbon and the bromine is attached to the tertiary carbon. So काल आपण जे n, iso, neo, secondary, tertiary prefixes पाहिले होते, त्याच्यामध्ये tertiary मध्ये सांगितलं होतं if the halogen is attached to the tertiary carbon then that particular halide is tertiary halide. ते halide tertiary halide असतं. So हे halide जे असणार it will be tertiary halide. बरं आता how many carbon atoms are there? 4. So it will be butyl. So tertiary butyl and which halogen is present? Bromine. So that is why it will be tertiary butyl bromide. So हे काय असेल आपलं tertiary butyl bromide असेल. ओके. नाव आता ह्याला आपण IUPAC नेमिंग करायचा प्रयत्न करूया. ओके. काय रूल फर्स्ट रूल लॉंगेस्ट कंट्रीज चेन सिलेक्ट करूया. आता आपण कशा प्रकारे चेन सिलेक्ट करू शकतो? सिंपल आहे. There are 3 carbon atoms in this particular chain. ही जी चेन दिसते आपल्याकडे 3 carbon atoms दिसतात आहे and obviously एक कार्बन कॅरी करतोय मेन फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. बट त्याच कार्बनला इकडे एक मिथाइल सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो आपण कुठलाही नंबरिंग केला तरी ऑब्वियसली आपला जो ब्रोमीन कॅरी करणारा कार्बन आहे त्याला नंबर येईल सेकंड. सो अशा प्रकारे जर आपण नंबरिंग केलं नाउ वी हॅव टू आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट्स कोणते तिथे. तर एक ब्रोमीन दिसतोय एक मिथाइल सबस्टिट्यूएंट दिसतोय. ब्रोमीन म्हणजे ऑब्वियसली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाला आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं नेमिंग कशा प्रकारे करतो आपण ॲज अ हॅलो अल्केन. पण ऑब्वियसली अजून एक सबस्टिट्यूएंट दिसतोय तुम्हाला मिथाइल आणि हा पण आपला प्रेफिक्स म्हणूनच लिहायचा आहे. सो हे दोन्ही सबस्टिट्यूएंट आपल्याला प्रेफिक्स म्हणून लिहायचे ते आणि ऑब्वियसली पॅरेंट जे आहे ते चूज करावं लागेल. सो हाऊ मेनी कार्बन atoms are there? 1, 2 and 3. 3 carbon atoms are there. So the parent will be propane. Parent propane असणार आहे and substituent कोणते आहेत? ब्रोमीन आणि मिथाइल. But both the substituents are present at the second carbon. Second carbon ला दोन्ही प्रेझेंट आहे. So 2 bromo and 2 methyl हे झाले prefixes आणि जे रूट आहे रूट वर्ड आहे पॅरेंट आहे ते काय आहे? प्रोपेन. सो नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाउंड इज 2-bromo-2-methyl propane. आहे की नाही सिंपल? 2-bromo-2-methyl propane. सो अशा प्रकारे आपण काही कंपाउंड्सचं नेमिंग केलं. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट कंपाउंड. सी CH3 C CH3 CH3 इकडे काय CH2Cl. ओके. सो सिंपल आहे काल मी सांगितल्याप्रमाणे इफ सेकंड कार्बन इन द चेन कॅरीज 2 मिथाइल सबस्टिट्यूएंट. जर सेकंड कार्बन जो असेल चेन मधला त्याला 2 मिथाइल सबस्टिट्यूएंट असेल. सो पहा दिस इज द चेन ऑफ कार्बन atoms 1 2 3 क्लोरीन अटॅच्ड त्याला आणि इट इज कॅरिंग 2 मिथाइल ग्रुप्स. सो हा जो ग्रुप आहे पर्टिक्युलर ग्रुप हा सगळा जो ग्रुप आपल्याला दिसतोय इथे Cl सोडून हा जो ग्रुप दिसतोय इट इज निओ ग्रुप. हाऊ मेनी कार्बन atoms are there? 5 carbon atoms are there. So काय झालं याचं नेम? निओपेंटिल. And which halogen is present? Chlorine. So what is the name of this particular compound? Neopentyl chloride. ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडचं नेम काय झालं? निओपेंटिल क्लोराइड. Is it clear? Okay. Now try to give IUPAC name to this particular compound. Okay. So for that purpose we have to select longest continuous chain carrying main functional group. So आपण ही चेन सिलेक्ट केली त्याच्यामध्ये हा क्लोरीन ॲटम येतो which is our main functional group and try to number this particular chain. या पर्टिक्युलर चेनला आता आपल्याला नंबरिंग करायचंय. सो ह्या साइडने फंक्शनल ग्रुप जवळ येतोय. सो आपण इकडे नंबरिंग केलं 1 2 3. सो फर्स्ट कार्बन वर क्लोरीन सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. सेकंड कार्बन वर 2 मिथाइल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहे. Is it clear? So there are 3 substituents. 1 chloro, 2 dimethyl, 2 dimethyl आणि जी पॅरेंट आहे how many carbon atoms are there? 3 carbon atoms are there. So parent will be the propane. So काय नेम होईल ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडचं? ऑब्वियसली क्लोरो आणि मिथाइल मध्ये क्लोरो विल कम फर्स्ट अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर. सो काय म्हणता येईल? 1 chloro 2
Di for two methyl groups are present. So 2 dimethyl and the parent is propane. 1-chloro 2,2-dimethyl propane. This will be the name of this particular compound. या particular compound चे काय असेल? Name असेल. Is it clear? Now let's move to the next example. That is CH2 double bond CH Cl. So this is double bonded carbon and double bonded carbon ला chlorine present आहे. So हे जे halide आहे particular halide, it is vinyl halide. But इथे chlorine present आहे. That is why the common name of this particular compound is vinyl chloride. या particular compound चं common name जे आहे ते काय असेल सांगा? vinyl chloride असेल. Now ह्या particular compound ला आपल्याला IUPAC naming करायचं आहे. Which is the main challenge. So कशा प्रकारे नेमिंग करता येतं? ऑब्वियसली दोन कार्बन्स आहेत. बरं, दोन कार्बन्स आहेत, ठीक आहे. दोन कार्बन्स म्हणजे इथेन असेल, इथेन असू शकतं, इथेन असू शकतं. आतापर्यंत असं आपण का नाही विचार केला? कारण तिथे कुठेही आपल्याला अनसॅच्युरेशन दिसलं नाही, म्हणजे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दिसले नाही, पण इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. सो ऑब्वियसली हे अल्किन आहे. सो याचं पॅरेंट जे असणार आहे ते अल्किन असणार आहे. सो हाऊ मेनी कार्बन ॲटम्स आर देयर? 2 कार्बन ॲटम्स आर देयर. सो कोणता अल्किन प्रेझेंट असणार? इथिन हे प्रेझेंट असणार आहे. सो पॅरेंट विल बी इथिन आणि इथिन वर कोणता सबस्टिट्यूट प्रेझेंट आहे? क्लोरीन. सो हे जे पर्टिक्युलर कंपाऊंड असेल ह्याचं नेमिंग करताना आपण क्लोरीन हा प्रिफिक्स म्हणून लिहिला आणि जे पॅरेंट आहे ते काय दिलं सांगा? इथिन. सो याचं नेम असं करता येईल आपल्याला क्लोरो इथिन. वी कॅन से एज 1-chloroethene. ठीक आहे? We can call it as a 1-chloroethene or simply we can call it as a chloroethene. Chloroethene हे म्हणू शकतो. और जर आपल्याला इंडिकेट करायचं असेल पोझिशन तर आपण त्याला 1-chloroethene म्हणू शकतो. समजले सर्वांना? Now let's move to the next example. CH2 double bond CH single bond CH2 Br. Now let's look at this particular compound CH2 double bond CH and CH2 Br. This carbon is allylic carbon. As we have studied yesterday, the carbon adjacent or next to the double bonded carbon or carbon double bond. Carbon double bond la adjacent जो carbon असतो, that carbon is called as allylic carbon. That particular carbon is called as allylic carbon, and that is why this compound is called as allyl bromide. हे allyl group आहे particular group आणि त्याला bromine attached to that is why it is called as allyl bromide. This particular compound is called as allyl bromide. Now we have to give it IUPAC name. Its IUPAC name काय पाहूया? So for that purpose we have to select longest continuous chain. आपल्याला काय करावे लागेल? longest continuous chain सिलेक्ट करावी लागेल. सो कशा प्रकारे चेन सिलेक्ट करायची? ठीक आहे, केली 3 कार्बन ॲटम्स चेन सिलेक्ट. नाव नंबरिंग इम्पॉर्टंट आहे इथे. आता नंबरिंग कशा प्रकारे करता येऊ शकतं? सो फर्स्ट ऑफ ऑल देयर आर 2 functional groups present in this particular chain. One is bromine. जो आपल्याला सर्वांना माहिती आहे. बट देयर इज ऑल्सो डबल बॉन्ड. तो पण आपल्याला इंडिकेट करायला, त्याची पोझिशन पण आपल्याला इंडिकेट करावी लागते. सो मग आता डबल बॉन्ड जर इकडे नंबरिंग केलं तर 1 2 3 येईल, इकडे केलं तर 1 2 3 येईल. इज इट क्लिअर? सो आपल्याला काय करायचं इथे नंबरिंग करत असताना ह्या दोघांमध्ये म्हणजे ब्रोमीन आणि डबल बॉन्ड यांच्यामध्ये प्रायोरिटी कोणाला मिळेल हे आपल्याला डिटरमाइन करायचं. सो प्रायोरिटी ऑर्डर नुसार the alkene comes first, double bond comes first and bromine comes later. So आपल्याला नंबरिंग करत असताना अशा प्रकारे नंबरिंग करावं लागेल 1 2 and 3 अशा प्रकारे. सो जो ब्रोमीन सबस्टिट्यूएंट अटॅच आहे इट इज प्रेझेंट ऑन द थर्ड कार्बन and the double bond is present on the first carbon. आपल्याला काय अशाच प्रकारे नेमिंग करावं लागतं. प्रोपीन मध्ये जनरली आपण डबल बॉन्डची पोझिशन इंडिकेट करत नाही, बट स्टिल वी हॅव गिवन इट नंबर 1. नंबरिंग आपण 1 केले. सो आपल्याला कसं आहे सांगायचा पटकन प्रेफिक्स काय दिसतोय? थर्ड कार्बन वर काय प्रेझेंट आहे? ब्रोमीन प्रेझेंट आहे. द ब्रोमीन इज प्रेझेंट ऑन द थर्ड कार्बन. सो आपण काय म्हणणार इथे 3 ब्रोमो and this particular compound is nothing but the propene. A particular compound काय आहे? प्रोपीन आहे, because double bond is present in this particular carbon chain. That is why the name of this particular compound is 3-bromopropene. या particular compound चा name काय झालं? 3-bromopropene. कारण प्रेफरन्स मिळाला, प्रायोरिटी मिळाली डबल बॉन्ड. Now let's move to the next compound. CH triple bond C Cl.
सो ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, 2 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. बेसिकली इट इज ॲसिटिलीन. बेसिकली इट इज ॲसिटिलीन और वी कॅन से दॅट इट इज इथाईन. ठीक आहे. सो हे जे ॲसिटिलीन आहे त्याच्यावर कोणता सबस्टिट्यूएंट अटॅच्ड आहे? क्लोरो, म्हणजे क्लोरीन सबस्टिट्यूएंट अटॅच्ड आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड? क्लोरोॲसिटिलीन. याचं कॉमन नेम काय झालं? क्लोरोॲसिटिलीन झालं. नाउ लेट्स मूव टू द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. 2 कार्बन ॲटम दिसतात आहे. सो पॅरेंट विल बी इथेन, इथेन, इथाईन. ऑब्वियसली ट्रिपल बॉन्ड दिसतोय. सो अल्काईन म्हणजे ऑब्वियसली पॅरेंट इथाईन असेल आणि इथाईन मध्ये एका कार्बनला आपल्याला काय दिसतोय? क्लोरीन प्रेझेंट दिसतोय. सो आपण याला नेहमी कसं करू शकतो? 1 क्लोरो इथाईन. 1 क्लोरो or chloroethyne, we can say simply that chloroethyne. So what is the IUPAC name of this particular compound? 1 chloroethyne. ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडचा IUPAC नेम काय झालं सांगा? 1 chloroethyne झालं. समजलं सर्वांना? सो दिस इज द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, एरोमॅटिक बेन्झीन रिंग दिसतीये आणि इथे एक CH2 ग्रुप दिसतोय, त्याला आयोडीन अटॅच्ड आहे. सिम्पली आपण काल जे क्लासिफिकेशन केलं होतं, हा जो ग्रुप असतो याला म्हणायचं बेन्झीन. इफ द हॅलोजन इज अटॅच्ड टू द कार्बन adjacent to the benzene ring or aromatic ring. aromatic ring ला ऍडजस्ट असणाऱ्या कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल त्याला आपण बेन्झीन हॅलाइड असं म्हणतो आणि त्या हॅलोजन कोणता अटॅच्ड आहे? आयोडीन. सो नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड इज बेन्झील आयोडाइड. नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड इज बेन्झील आयोडाइड. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, एरोमॅटिक कंपाऊंड्सला आपल्याला IUPAC नेम करायचे आणि ते करत असताना आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट रूल लक्षात ठेवावा लागतो. तो म्हणजे काय की मेन फंक्शनल ग्रुप कुठे अटॅच आहे? साइड चेनला अटॅच्ड असेल तर काय करायचं आणि जर एरोमॅटिक रिंगला अटॅच्ड असेल तर काय करायचं? नाउ हियर आयोडीन इज द मेन फंक्शनल ग्रुप and it is attached to the side chain. Side chain ला attached आहे. So हे तुमचं parent होईल. This particular group CH2. This will be the parent because hydrogen of this group is replaced by iodine and another hydrogen of this group is replaced by this chain, this ring. So हे जे कंपाऊंड तुम्ही नेमिंग करणार आहात, ह्याला नेमिंग करताना ह्याला पॅरेंट घ्यावं लागणार आहे. नॉट टू दिस रिंग. ह्या रिंगला घेता कामा नाही. सो हे ऑब्वियसली आयडो येईल, आयडो येईल आणि त्याच ह्याच्यावरती ही फिनिल रिंग येईल. सो याचं नेम होईल आयडो फिनिल मिथेन. आयडो फिनिल मिथेन. कारण ही जी चेन आहे ह्या चेनला मेन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. सो आयडो विल बी द प्रिफिक्स आयडो. त्याच बरोबरीने ही जी रिंग आहे सबस्टिट्यूएंट ही झाली फिनिल, आयडो फिनिल आणि पॅरेंट विल बी काय सांगा? मिथेन. only one carbon atom is present, so that is why parent will be methane. Parent gas is methane. Now if the iodine is present on this particular ring, then the parent will be the aromatic hydrocarbon. मग parent aromatic hydrocarbon होईल. halogen atom जो आहे तो बाहेर प्रेझेंट आहे साइड चेनला. सो साइड चेन आपण मेन पॅरेंट कन्सिडर करणार आहोत. ओके. and now next move to the last example, that is बेन्झीन रिंग दिसते, इकडे एक क्लोरीन ॲटम दिसतो, इकडे एक क्लोरीन. सो 2 क्लोरीन ॲटम. सो डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. डाय हॅलोजन मध्ये डाय क्लोरो दिसतात आहे आणि कोणत्या पोझिशन्सला आहे? ह्या क्लोरोच्या मेटा पोझिशनला दुसरा क्लोरो आहे. सो सिम्पली याचं नेम कसं करतो? मेटा डायक्लोरोबेन्झीन. कारण ते कार्बन्स एकमेकांच्या मेटा पोझिशन्सला आहेत. सो मेटा डायक्लोरोबेन्झीन. बट जेव्हा याचा आपल्याला IUPAC नेम करायचंय, सो आपण काय करतो? ही जी रिंग आहे ही आपली बेन्झीन झाली आणि याला नंबरिंग जर आपण इथनं केलं 1 2 3, सो हा कार्बन 1 फर्स्ट कार्बनला, हा थर्ड कार्बनला, फर्स्ट कार्बनला, थर्ड कार्बनला क्लोरीन प्रेझेंट आहे. सो आपण याला नेमिंग करतो 1 3 डायक्लोरो बेन्झीन. सो नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड इज 1 3 डायक्लोरो बेन्झीन. ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडचं नेम काय असणार आहे? 1 3 डायक्लोरो बेन्झीन. ओके. सो काही एक्झाम्पल्स आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये असतील, एक्झरसाइजेस मध्ये असतील, ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांना IUPAC नेम देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. सो आय होप तुम्हाला नॉमेनक्लेचर समजलं असेल. रिमेनिंग पार्ट इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट प्रिपरेशन ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज पाहणार आहोत. थँक्यू.